आपल्याकडे टीबीच्या संदर्भामध्ये मुक्ताईनगर 13 गावामध्ये टीबीचे रुग्ण आढळल्याच्या संदर्भामध्ये आपल्याकडे जे रिपोर्ट आले त्या आधारावर टीबीचा प्रसार होणे त्याचा फैलाव होऊ नये म्हणून आपण ही मीटिंग घेतलेली आहे. ऑलरेडी त्या दृष्टीने आरोग्य विभागाने काम चालू केलं. काही ठिकाणी आरोग्य विभागात त्याच्या स्थळ निरीक्षण करून तिथे जाऊन तिथे कॅम्प घेतलेले आहे आणि त्या 14 वर्षाच्या वरील प्रत्येकाचे त्यांनी तिथे नमुने घेतले, एक्सरे केलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी हरताड्यामध्ये 100 लोकांचे नमुने घेतल्यावर सुदैवाने हरताड्यामध्ये 100चे 100 निगेटिव्ह आले. उचलण्यामध्ये काहीतरी 61 की 80 केले ते निगेटिव्ह आले. अशा ज्या ज्या गावांमध्ये त्यांनी केले ते निगेटिव्ह आलेले. पण आपण प्रत्येकाला चेक केलं पाहिजे कारण टीबी हा संसर्गजन्य आजार आहे. पण इतकाही गांभीर्याने घेण्यासारखा नाही आहे. पण त्याच्यावर आपल्याला आज घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. तर त्याच्यावर काळजी घेतली पाहिजे म्हणून आपल्या सगळ्या गावांमध्ये जे 13 गावं आपल्याकडून वरतून आलेले आहे, राज्य शासनाकडून आलेले आहे, त्या गावांमध्ये आपण काळजी घेतो आहे. त्या गावाच्या आजूबाजूच्या गावांनाही काळजी घेतो आहे आणि प्रत्येकाची आपण आरोग्य तपासणी करतो आहे जेणेकरून त्याचा प्रसार थांबवता येईल, त्यांना गोळ्या देता येईल, मुक्ताईनगरला त्यांचा उपचार करता येईल किंवा त्या PSCवर पण म्हणजे पुरा भागात पण आपण त्याचा उपचार करतो. त्यांचे काही सॅम्पल घ्यायचे ते घेतो आणि एक आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली आहे. त्याच्यामुळे नागरिकांना भीतीचं कारण नाही पण आपण सतर्क राहिलं पाहिजे. कारण कुटुंबामध्ये कोणालाही 15 दिवसाच्या वरचा खोकला असेल तर त्यांनी तात्काळ तो तपासला पाहिजे, त्याचा चेस्ट एक्सरे केला पाहिजे, आणखी डॉक्टरांना भेटले पाहिजे आणि एक चांगल्या पद्धतीत आपलं कुटुंब सुरक्षित राहील, गाव सुरक्षित राहील आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणून मी खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून आपल्या नागरिकांना आवाहन करतो की टीबी हा इतका घाबरण्यासारखा आजार नाही पण तो फैलाव पण झाला नाही पाहिजे. ही जबाबदारी तुमची आणि माझी दोघांची आहे, आरोग्य यंत्रणेची, सरकारची आहे. म्हणून आपण किमान आपल्याला थोडाफार पण काही खोकला किंवा तसं 15 दिवस कंटिन्यू रात्रीचा आज ताप असेल तर आपण आपलं तपासणी केली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण स्वतः सुरक्षित राहून कुटुंबियांना गावाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने आजची मीटिंग घेतली. DHO महोदय आले, तहसीलदार महोदय, THO आहे, तालुका मेडिकल ऑफिसर आहे, राणे साहेब आहे, सगळेच MO लोक आहे आणि आमचे जिल्हा क्षयरोग अधिकारी ते अधिकारी आहे. टोटल लोक आले आणि ते खूप चांगलं काम या दृष्टीने करत आहेत. त्यांचं माझ्यापेक्षा जास्त लक्ष आहे. मी तर मागे त्यांना मागच्या महिन्यात म्हणजे मागच्या आठवड्यात त्यांना मिटिंग लावा सांगितलं, तत्काळ त्यांनी मिटिंगा लावून कामं सुरू केलेली आहे. म्हणून मुक्ताईनगर तालुका, बोदोड किंवा रावेर तालुक्यातल्या प्रत्येक गावाला तपासणी करून क्षयरोगाच्या संदर्भामध्ये काही रुग्ण आढळले त्याच्यावर लवकर उपचार केला जाईल. ही आजची खऱ्या अर्थात त्यासाठी मिटिंग होती. आपल्याकडं क्षयरोग निर्मूलन अंतर्गत आपण वेगवेगळे ॲक्टिव्हिटी राबवत असतो. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये सन्माननीय आमदार महोदय यांच्या सूचनानुसार आज आपण ही आरोग्य विभागाची इथं बैठक माननीय तहसीलदार यांच्या उपस्थितीत आपण घेतलेली आहे. तर यामध्ये क्षयरोगाच्या निर्मूलनाबाबत 100 डेज जो कार्यक्रम सुरू आहे तर त्या अनुषंगानं आपल्याला राज्यस्तरावरून 23 गावांचं यादी प्राप्त झालेली होती आणि त्या गावामध्ये आपण एक्सरे मोहीम सुरू केलेली आहे आणि त्यानुसार यापूर्वी आपण 2 गावामध्ये ही तपासणी सुरू केलेली आहे आणि उर्वरित गावामध्ये ही तपासणी सुरू राहणार आहे. तरी तालुक्याचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील साहेब यांच्या सूचनानुसार सर्व आरोग्य विभाग या ठिकाणी आज उपस्थित झालेला आहे. आमदार महोदयांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार क्षयरोग हा म्हणजे टाळण्यासारखा आजार नाही आणि याकरता नागरिकांना त्यांच्यामार्फत आम्ही आवाहन केलेलं आहे की ही जी तपासणी मोहीम सुरू आहे तर यामध्ये त्यांनी सक्रिय प्रतिसाद नोंदवावा. कारण क्षयरोगाची लक्षणे सर्वांमध्ये दिसून येऊ शकत नाही परंतु ही जी तपासणी आहे तर हे तपासणीमध्ये काही जणांना निदान होऊ शकतं आणि त्या अनुषंगाने तपासणी करणे अतिशय चांगली बाब आहे जेणेकरून स्वतः रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबीय सुरक्षित राहू शकतात आणि यामधून जर निदान झालं तर त्यांना आपण तात्काळ उपचार सुरू करणार आहोत.